नमस्कार मंडळी, मी सूरज गाणेकर स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी चाललोय माझ्या भाचीला घेऊन गणपतीपुळ्याला फिरायला, कारण ती उद्या जाणार आहे तिच्या घरी। छकुली हाय कर। बरोबर 10:15 वाजता निघालो आम्ही गणपतीपुळ्याकडे जायला। मग काय थोडीशी मजा करत आम्ही निघालो गणपतीपुळ्याकडे। थेट व्हिडिओ काढत होती ती छकुली। मग आम्ही पोहोचलो ते साखरतरच्या ब्रिज पर्यंत। मग काय ब्रिज वरून नजारा बघितला तो वाह सुंदर। ब्रिज क्रॉस करून थेट पोहोचलो आम्ही ते गणपतीपुळ्याच्या कमानीतून प्रवेश केला आतमध्ये आणि मग पुढे बरोबर 11:15 झालेत। 1 तास लागला बरोबर रत्नागिरीतून इथे गणपतीपुळ्याला यायला। आता आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये तर मंदिराचं बाप्पाचं दर्शन घेताना काय आपल्याला मोबाईल अलाउड नाही आतमध्ये, बट बाहेरचं मी सिनरी सगळे दाखवतो। बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही थेट आलो ते मॅजिक गार्डनला। मग काय तिकीट तर काढलेलं आहे, 200चं पॅकेज घेतलेलं आहे। 200 मध्ये त्यांचे शोज आहेत, एक जवळजवळ 7 ते 8 शोज आहेत। बट आतमध्ये शोजमध्ये मोबाईल अलाउड नाही। राईट, ओके बरोबर आहे, कारण त्यांचे काय ज्या थीम असतील त्या लीक होतील। ठीक आहे, काय हरकत नाही। जेवढं काय दाखवतील आपल्याला व्हिडिओमध्ये तेवढं आपण नक्की दाखवायचा प्रयत्न करू। आता आम्ही आतमध्ये जातोय, एंटर करतोय। इन्फिनिटी हॉलमध्ये आलोय। इकडे मी आणि छकुलीच दिसतोय मला। भारी ना, केसांचं तेल लांब झालंय पण ठीक आहे। बाईकडे बाहेर समोर होतो तो डायनासोर आणि मग काय तिथून पुढे गेलो आणि भेटली फर्दर। मग काय घेतलं त्याच्यासोबत एक फोटो आणि पाण्यातले मासे बघायला आलो। मासे बघून झाल्यावर आलो ते मॅजिक शो बघायला। नंतर गेलो ते भुताटकीच्या घरात। मग काय भुताटकी किचाळत होती। आम्ही पण कमी करा, आम्ही असल कोकणकर लिंबू घेऊन हातातूनच फिरतो। सगळ्या भूतांना काबीज करून घेऊन आलो बाटलीतून बांधून घरी। समोर होता तो डेंजर गवा आणि त्याच्यासोबत होता तो सिंह आणि वाघीण। मग काय ते झाल्यावर आम्ही आलो गेम खेळायला। छकुली गेम खेळत होती। गुपचूप त्याने 3 वेळा चान्स घेतला आणि नंतर ते आले ती बॉल झोनकडे गेमिंग खेळायला। पण काय तिला एकही चेंडू तिच्या काय परडीत जाय ना। मग मी काय बसलो मांडी घालून आणि अंडी पकडत बसलो त्या कोंबडीचे। 3 अंडी तर आली होती त्यावढीत, या 4थं पण आलं। 4 अंडी घेऊन मग आम्ही आलो पुढे ते फोटो काढायला। मग काय सुंदर असे फोटो काढले छकुलीचे मॅजिक गार्डनमध्ये आणि मग झोपड्यावर झोके घेत मस्तपैकी थोडीफार मजा केलेली आणि मग तिथून निघालो रत्नागिरीकडे। आरेच्या जवळ आलो आणि लागली ती भूक। मग काय शहाळं आणि भेळी खाल्लेली आणि मग पुढे तिसरं पकेट आणि अजून एक घेतलं ते 4थं, ते पण खाणार आणि मग इथून निघणार। चटर बटर खाल्लेलं तर आहे। आता इथून निघतो थेट आपण घरी जातोय। एक अर्ध्या पाऊण तासामध्ये घरी पोहोचू, पण त्याच्या आधी थोडं रत्नागिरीमध्ये जायचं, रामाईमध्ये थोडं शॉपिंग करायचं। ती झाल्यावर मग घरी निघू। रत्नागिरी देऊन शॉपिंग तर माझी झाली। आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।